मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दयानंद फसके, अपेक्स होमिओपॅथी क्लिनिक, नवी सांगवी, पुणे. आज आपण एक होमिओपॅथिक मेडिसिनचा अभ्यास करणार आहोत. मेडिसिनचं नाव आहे ॲसेटिक ऍसिड. तर ॲसेटिक ऍसिड हा पेशंट जो आहे त्याचं कॉन्स्टिट्युशनल फीचर कसं असतं, तो पेशंट दिसायला कसा असतो, तर एक प्रकारे फिकट आणि सडपात व्यक्ती असतो. रंग त्याचा एकदम असा फिकट आणि एकदम काटकोळा सडपातळ व्यक्ती असतो. त्याचे स्नायू एकदम असे सैल आणि मऊ स्वरूपाचे स्नायू असतात. चेहरा कसा असतो, तर एक वॅक्सी लुक, म्हणजे मेणासारखं तेल वगैरे चेहऱ्यावर आल्यासारखं फिकट चेहरा असतो त्याचा. आणि हे जे ऍसिटिक ऍसिड जे आहे, तो जो पेशंट आहे तर त्याला दुसऱ्या कुठल्या सिमटम्स असतात तर रक्तस्रावाचा महत्वाचा सिमटम्स असतो. आणि हे रक्तस्राव कुठून होत असतात तर नाक आणि घशातून होतात. फुफ्फुसे किंवा पोटातनही रक्तस्राव होतो. आतडे किंवा गर्भाशय याच्यातनही रक्तस्राव होतो. आणि हे जे ऍसिटिक ऍसिड मेडिसिन आहे ते जनरली मेट्रोरेजिया मध्ये, म्हणजे फिमेल्स कंप्लेंट्स राहतात हे मेट्रोरेजिया, त्याच्यामध्ये हा ड्रग दिला जातो. त्यानंतर याची मेडिसिन म्हणजे पेशंटची प्रमुख लक्षणं काय असतात ह्या, तर पहिलं लक्षण बघूया तहान. तर या पेशंटची तहान कशी असते, तीव्र आणि न थांबणारी, म्हणजे खूप तहान लागते या पेशंटला. सारखं सारखं पाणी प्यावंसं वाटतं पेशंटला. आणि ही तहान कशी राहते, तर ज्यांना मधुमेह आहे त्या पेशंटला तर खूप जास्त प्रमाणात तहान लागते. आणि याच्यात एक पिक्युलियर सिमटम असं आहे, ताप असताना याला तहान लागत नाही. तर हे आपण बघितलं तहानेच्या रिलेटेड सिमटम्स काय असतात. नेक्स्ट आपण बघणार आहोत पचन संस्थेच्या रिलेटेड काय काय सिमटम्स असतात. तर पेशंटला आंबट ढेकरा आणि उलट्या होत असतात. जर पेशंट प्रेग्नंट असतं तर त्यावेळेस गर्भावस्थेतील उलट्या होत असतात. तर पेशंटला जास्त प्रमाणात लाळ सुटते. अशक्त करणारा अतिसार, म्हणजे इतकं लूज मोशन व्हायला लागतं की त्यातनं सगळे इलेक्ट्रोलाइट्स वगैरे सगळे निघून गेल्यामुळे इतका पेशंट अशक्त होतो की त्याला खूप थकवा जाणवायला लागतो. नंतर पुढची लक्षणं आपण पाहणार आहोत श्वसन संस्थेशी रिलेटेड. त्याला क्राऊडचा त्रास जास्त असतो, म्हणजे जी आपली खोटी पडजीभ आहे त्याचाही त्रास बऱ्यापैकी होत असतो. ज्यावेळेस पेशंट श्वासोश्वास करतो त्यावेळेस शिट्टी वाजल्याचा आवाज असं छातीमधनं यायला लागतो, म्हणजे ते थोडक्यात अस्थमा टाईपचे सिमटम्स त्याला असतात. नंतर त्याला डिप्थेरिया टाईपचे सिमटम्स दिसायला लागतात, म्हणजे घसा सुजलेला राहतो बऱ्यापैकी. त्यानंतर पेशंटची आपण शारीरिक स्थिती बघायला गेलं तर कशी असते, तर अतिशय थकवा आलेला राहतो पेशंटला. म्हणजे एकतर सर्जिकल शॉक आणि भूल देण्याचे परिणाम पेशंटला जाणवतात. म्हणजे पेशंटला कुठलं तरी ऑपरेशन वगैरे झालेलं राहतं, हा, त्याच्यातनं जो शॉक बसलेला असतो त्याला, किंवा सर्जरी करताना जे अॅनेस्थेशिया दिलेला राहतो, तर त्याचे हे दुष्परिणाम पेशंटमध्ये जाणवायला लागतात. नेक्स्ट सिम्पटम बघणार आहोत आपण मुलांमधील अशक्तपणा. मूल जर पाहायला गेलं तर ते खूप अशक्त राहतं, जसं मरास्मस आजार असतो त्या टाईपचं हे मूल दिसतं. आणि या पेशंटला काय राहतं, रात्रीचा खूप घाम यायला लागतो. हे बघितलं आपण फिजिकल स्टेट बद्दल पेशंटच्या. आपण आता त्याच्या स्लीप कडे जाऊया. झोपण्याची स्थिती कशी असते पेशंटची, तर पाठीवर झोपता येत नाही पेशंटला, पोटावर झोपल्यास त्याला आराम मिळतो. तर हे थोडेफार जे सिमटम्स आहेत ऍसिटिक ऍसिडचे, म्हणजे कीनोट सिमटम्स आहेत. हे जे सिमटम्स आपण पाहतोय ते कीनोट्स या पुस्तकातूनच घेतलेले आहेत. तर हे ऍसिटिक ऍसिड पेशंट ओळखण्याचे हे क्लिअर कट सिमटम्स आहेत. तर याद्वारे आपण आज ऍसिटिक ऍसिड पेशंटचा पूर्ण ड्रग पिक्चर पाहिलेला आहे.
तर मित्रांनो, तुम्हाला जर होमिओपॅथी रिलेटेड नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मराठीतनं होमिओपॅथिक रिलेटेड व्हिडिओज पाहायला मिळतील. माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर माझा फोन नंबर आहे 8805174781. तर तुम्हाला काही शंका असेल, कन्सल्टेशन करायचं असेल तर प्लीज संपर्क साधा. धन्यवाद.